नमस्कार आपणा सर्वांना. आज आपण या ठिकाणी अतिशय एक महत्त्वाच्या अशा चर्चेसाठी गटचर्चेसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी राज शेळके तुमचं स्वागत करतो आहे. कुसुमाग्रज मराठी विचार मंच नाशिक यांनी आयोजित केलेली अतिशय महत्त्वाची अशी अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषद ही आहे नाशिकमध्ये. आणि या परिषदेमधून वेगवेगळ्या विषयांवर विविध मान्यवर आपलं मत व्यक्त करत आहेत. आज ह्या चर्चेसाठी आपल्याकडे विषय आहे मराठी सक्तीचा कायदा अंमलबजावणीची वस्तुस्थिती. ह्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपलं मत व्यक्त करण्यासाठी आपली भूमिका मांडण्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी आज निमंत्रित सहभागी आहेत सुभाष सबनीस सर नाशिकमधून. मी सरांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं. संवेदनशील लेखक, कवी, 10 पुस्तकांचे कर्ते आणि 28 पुरस्कारांचे मानकरी असलेले सुभाष सबनीस सर हे साहित्य वर्तुळामधील एक महत्त्वाचं नाव आहे. सुभाषित प्रकाशनाचे ते प्रकाशक असून त्यांनी आतापर्यंत कित्येक पुस्तकांचं प्रकाशन केलं आहे. इतकंच नव्हे तर अखिल भारतीय मराठी बालकुमार संस्था नाशिक यांचे ते अध्यक्ष आहेत. आणि नाशिकमधल्याच नव्हे तर महाराष्ट्रभरातल्या विविध संघटनांचे ते पदाधिकारी आहेत. विविध संस्थांवर अतिशय जबाबदार व्यक्ती म्हणून ते काम पाहत आहेत. याचबरोबर आज आपल्याला समन्वयक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय सुशील शेजुळे सर पालघरवरून. मी सरांना या ठिकाणी सहर्ष निमंत्रित करतो. सर, आपलं स्वागत आहे. आम्ही शिक्षक या फोरमचे अध्यक्ष असलेले सुशील शेजुळे सर पालघरला असतात. मराठी अभ्यास केंद्राचे ते सदस्य आहेत. त्याचबरोबर शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती याचे ते सदस्य आहेत. एवढंच नव्हे तर पालघर जिल्ह्यातल्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, नवे महाराष्ट्रातल्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्यांच्यावरचं सध्याच्या काळात होणारं अतिक्रमण थांबलं पाहिजेत, यासाठी सर एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून हिरिरीने सहभाग घेत असतात. मराठी भाषा टिकावी, रुजावी आणि बहरावी यासाठी त्यांचं असलेलं कार्य हे अतिशय मोलाचं आहे. तर असे दोन्हीही सन्माननीय अतिथी आपल्याला या आजच्या गटचर्चेसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. मला खूप आनंद होतो आहे की आजची चर्चा ही अतिशय योग्य सकारात्मक मार्गाने जाईल आणि यातून आपल्याला नवीनच काहीतरी शिकायला नक्की मिळेल ही अपेक्षा, ही आशा बाळगूयात. मी सन्माननीय समन्वयक सुशील शेजुळे सर यांच्याकडे पुढची सूत्र स्वीकारतो आणि त्यांचा या ठिकाणी आपल्याकडे उपस्थित झाल्याबद्दल एक छोटेखानी सत्कार माझ्या सहभगिनी कविता कासर मॅडम यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सन्मान व्हावा. मोठ्या कार्याची पावती म्हणून एक छोटंसं आमच्या बाजूने एक छोटंसं गिफ्ट आहे, एक छोटीशी भेट आहे. तर मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण या गटचर्चेला सुरुवात करावी आणि आम्हाला या चर्चेमधून काहीतरी नवीन महत्त्वाचं मराठी भाषेच्या विकासासाठी सकस असं काहीतरी ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करूयात. धन्यवाद. नमस्कार. खरं तर सगळ्यात प्रथम कुसुमाग्रज मराठी विचारमंच जे आहेत यांचे जे पदाधिकारी आहेत सबनीस सर असतील, बोरा सर असतील, यांचं तर मी सर्वप्रथम खूप आभार व्यक्त करतो. कारण की अशा पद्धतीने सतत 2 दिवस वेगवेगळ्या गटचर्चा आणि महाराष्ट्रभरातील लोकांना एकत्र बोलून अशा पद्धतीचं एक मराठी भाषेचं, मराठी शाळां टिकण्यासाठीचं काम करणं, मला असं वाटतं एक चळवळीतला मराठी शाळांसाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून सर मला हे काम खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे आम्ही महाराष्ट्रभर सध्या फिरतो आहे. जो हिंदी सक्तीबाबतचा किंवा तिसऱ्या भाषा सक्तीबाबतचा जे आंदोलन सुरू आहे मागील 3 महिन्यापासून, त्या अनुषंगाने महाराष्ट्रभर फिरतो आहे आणि मागील 20-25 वर्षापासून आम्ही या चळवळीतलं काम करतो आहे. परंतु कालपासून मी इथे उपस्थित आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा बघतो आहे, सगळं नियोजन बघतो आहे, सरांची धावपळ बघतो आहे, प्रत्येकाशी संवाद साधणं, प्रत्येकाची विचारपूस करणं. मला असं वाटतं हे खरंच सोपं नाही आहे. मराठी शाळांसाठी, मराठी भाषांसाठी काम करण्यासाठी तुम्ही हे उचललेलं पाऊल महाराष्ट्रातील लोक या सगळ्या गोष्टींकडे बघत आहेत. आज सोशल मीडिया आहे, फक्त वर्तमानपत्र नाही आहे. सकाळी मी पेपर उघडून बघितलं, काही लोकमतमध्ये वगैरे सगळ्या पेपरने या सगळ्या गोष्टींची दखल घेतलेली आहे. हे खूप महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे मला असं वाटतं हे करणं खूप गरजेचं आहे. आम्ही तुमचं आमच्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून मी
तुमचा आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्येही जर अशा प्रकारची काही गरज लागली किंवा सोबत आपल्याला काही करता आलं नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्रभर तर आपण करूयात. माझं जो विषय आहे आजचा की मराठी सक्तीचा कायदा आणि अंमलबजावणीची वस्तुस्थिती, खरं तर हा सगळ्यात महत्त्वाचा विषय मला आजच्या घडीचा वाटतो. या अनुषंगाने वाटतो की आपण याची पार्श्वभूमी जर बघायला गेली तर आत्ताची पार्श्वभूमी अशी आहे की सरकार हिंदी सक्तीबाबत आग्रही असताना दिसतं आहे आणि मराठीमध्ये मराठी सक्ती आहे की नाही हा प्रश्न विचारण्याची वेळ शिक्षणात काम करणाऱ्या लोकांवर आलेली आहे. म्हणजे आत्ताची जर पार्श्वभूमी आत्ताची थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो आणि मग पुन्हा आधीची पार्श्वभूमी घेऊन आपण कायद्यांबद्दल बोलूयात. आत्ताची पार्श्वभूमी अशी आहे की सरकार असं म्हणते की हिंदी सक्ती झाली पाहिजे म्हणून 16 मार्चला एक शासन निर्णय अचानक निघतो. म्हणजे जूनपासून हे सत्र सुरू होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण यावर्षी जूनपासून सुरू होणार होतं जे झालेलं आहे. म्हणजे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या 2 महिने आधी 16 एप्रिलला एक अचानक शासन निर्णय निघतो आणि त्यामध्ये असं म्हणण्यात येतं की हिंदी सक्ती ही सगळ्या शाळांमध्ये अनिवार्यपणे करण्यात येईल. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही महाराष्ट्रभरातील 20-25 संघटनांसोबत बोललो, संस्थांसोबत बोललो आणि शिक्षण मंत्री मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला आणि अशा प्रकारचं हे होऊ नये, हे रद्द करण्यात यावं अशी प्रकारची मागणी आम्ही केली. त्याला समांतरपणे आम्ही जवळपास त्याची एक नोंदणी सुरू केली. 7 दिवसामध्ये 12,000 लोकांनी ती नोंदणी केली आणि याला विरोध दर्शवला. हा विरोध पाहता सरकार मागे येईल असं वाटत होतं, परंतु तसं काही झालं नाही. पुन्हा शाळा सुरू झाल्यानंतर 16 जूनला शाळा सुरू झाली आणि 17 जूनला रात्री पुन्हा एक शासन निर्णय निघतो की आम्ही ते अनिवार्य नाही पण सर्वसाधारणपणे आम्ही ती भाषा सक्तीची करतो आहे. आपण मराठी सक्तीविषयी बोलतो आहे पण हिंदी सक्तीबद्दल थोडक्यात मी सांगून पुढे जातो. मग सगळ्या शाळांमध्ये आम्ही सर्वसाधारणपणे हे लागू करणार आहोत. त्यात असं म्हटलं होतं की 20 विद्यार्थ्यांनी मागणी केली ती भाषा आम्ही विद्यार्थ्यांना देऊ. 20-22 भाषा सरकार देऊ शकतं का? म्हणजे एकीकडे मराठी शाळांमध्ये तुम्ही मराठी सक्ती करू शकत नाही आणि तुम्ही दुसरीकडे 20 शाळांसाठी म्हणजे उर्दू, कन्नड, तमिळ अशा प्रकारच्या 20 गटाच्या ग्रुपने जर भाषा मागितली तर तुम्ही ती भाषा देणार आहे, ते शिक्षक देणार आहेत का? आम्ही ऑनलाईन शिकू असंही त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे सरकार चाललं आहे कुठे? त्यालाही आम्ही विरोध केला. त्यानंतर 29 जूनला आम्ही या सगळ्या शासन निर्णयाची होळी केली. दरम्यान शालेय शिक्षण अभ्यास व कृती समिती आम्ही तयार केली. राज्यभरातले शिक्षण तज्ज्ञ असतील, शिक्षणात काम करणारे लोक असतील, डॉक्टर दीपक पवार यांच्या माध्यमातून ती शिक्षण समिती पुढे गेली. त्यामध्ये रमेश पानसे सरांसारखे शिक्षण तज्ज्ञ असतील, मुख्याध्यापक संघटनेचे लोक असतील, संस्थाचालक संघटनेचे लोक असतील, सगळे एकत्र त्यामध्ये आले आणि जवळपास 6 ते 7 मोठ्या राजकीय पक्षांनी या निर्णयासाठी आम्हाला पाठिंबा दिला. याची होळी झाली आणि त्याच दिवशी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी हे घोषित केलं की आम्ही तो निर्णय मागे घेत आहोत. परंतु तो निर्णय मागे घेताना पुन्हा त्यांनी नरेंद्र जाधवांची समिती बसवली आणि असं म्हटलं की आम्ही याचा अभ्यास करेल ही समिती आणि मग आम्ही निर्णय घेऊ. म्हणजे अजूनही विषय संपलेला नाही आहे. सरकारने असं निसंदिग्धपणे घोषित करावं की आम्ही तिसरी भाषा, खरं तर हिंदीला विरोध नाही आहे. नंतर ते राजकारण आलं आणि त्याच्यामध्ये मग हिंदीला विरोध करतात ते सगळे लोक. आमचा हिंदीला विरोध नाहीच आहे. आपण पाचवीपासून हिंदी भाषा शिकतोय ना, चांगल्या पद्धतीने शिकतो आहे. आमचा विरोध हा पहिलीच्या वर्गाला तिसरी भाषा मुलांना देण्यासाठीचा विरोध हा होता आणि त्याला विरोध झालाच पाहिजे. जगभराने ते सगळं मान्य केलं आहे, शिक्षण तज्ज्ञांनी ते मान्य केलं आहे. मग तो विरोध केल्यानंतर ती होळी केल्यानंतर त्यांनी ते सगळं मागे घेतलं. नरेंद्र जाधवाची समिती बसवली आणि मग आता विषय असा आहे की ती समिती 3 महिन्यामध्ये अहवाल देणार आहे. आता 1.5 महिना ऑलरेडी होऊन गेला आहे, त्याच्यामध्ये एकही सदस्य अजून आलेला नाही. त्या समितीलाही आम्ही विरोध केला आहे आणि आता राज्यभर आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही फिरतो आहे, लोकांशी बोलतो आहे. त्यांचा जो काय अहवाल येईल तो येईल. आम्ही समितीलाही विरोध केलेला आहे. अशा प्रकारची ही आत्ताची पार्श्वभूमी आहे मागील 3 महिन्यापासूनची, जी महाराष्ट्रामध्ये हा सगळा मुद्दा गाजतो आहे. म्हणजे मराठी सक्तीबद्दल सरकार बोलताना दिसत नाही आणि तुम्हाला हिंदी सक्ती इथे पहिलीच्या मुलांना पहिल्या वर्गापासून करायची ही बाब खूप धक्कादायक आहे. अशा प्रकारचे निर्णय शिक्षणातले लोक घेतात. लहान मुलांचा जर विचार केला तर हे खरंच खूप धक्कादायक आहे. आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947ला आणि त्यानंतर 1960मध्ये 1 मे 1960ला मुंबईसह महाराष्ट्र तयार झाली. अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, शहीद झाले आणि 1964ला राजभाषा अधिनियम झाला आणि मराठी ही आपल्या राज्याची राजभाषा झाली. त्यानंतर शासनाचा व्यवहार, सरकारचा व्यवहार हा मराठीमध्ये व्हावा अशा प्रकारची एक अपेक्षा सरकारची होती राजभाषा झाल्यामुळे.
परंतु भविष्यात झालं काय की हळूहळू 1985-90 नंतर मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा यांचा जर विचार केला तर इंग्रजी शाळांचं प्रस्थ हे थोडंसं वाढत गेलं. म्हणजे न्यायालयांची भाषा असेल, रोजगाराची भाषा असेल किंवा मग विविध माध्यमांची भाषा असेल, जाहिराती असतील, नोकऱ्या कोणत्या भाषेवर जास्त मिळतात, तर लोकांना असं वाटत होतं की इंग्रजीमुळे हे सगळं होतं आहे आणि त्यामुळे इंग्रजीकडे बराच वर्ग वळलेला आपल्याला दिसला. त्याच्यामध्ये खरं बघायला गेलं तर वेगवेगळी वर्गवारीही करता येईल, पण त्यात मी काही जास्त खुलात आता जात नाही. परंतु मग झालं काय की मराठी सक्ती करायची गरज का पडली यावर आपण विचार करायला पाहिजे. 64ला जरी राजभाषा जरी मराठी झाली असली तरी मराठीचा वापर हा जास्तीत जास्त होताना दिसत नव्हता, तो कमी होताना दिसत होता. आणि जर भविष्यात हे जर वाढत गेलं तर कदाचित मराठी नामशेष होईल का? एखादी भाषा ही सहजासहजी लवकर मरत नसते, परंतु तिचं काम व्यवहारात ती असणं खूप गरजेचं आहे, म्हणून ती नामशेष होईल का अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं. विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ यावर चर्चा करू लागले आणि 2018ला खरं तर त्या दरम्यान मराठी अभ्यास केंद्र मुंबईमध्ये पालक संमेलन आम्ही पालकांसाठी घेतो. त्याच्यामध्ये हा मुद्दा पुढे आला की अशा प्रकारचा एक कायदा व्हायला हवा. त्याच्यामध्ये पुढे जे भाषामंत्री होते सुभाष देसाई ते होते, त्याच्यानंतर लक्ष्मीकांत देशमुख होते, असे बरेच लोक त्या पालक संमेलनामध्ये होते. आणि पुढे असं झालं की मग हा कायदा व्हायला पाहिजे का असा विषय पुढे आला. आणि त्या पद्धतीने नंतर मग पुढे 24 जून 2019ला हे वातावरण निर्मिती सातत्याने सुरू होत राहिली. आणि त्यानंतर 24 जून 2019ला मराठीच्या भल्यासाठी हे एक प्रकारचं आंदोलन मुंबईमध्ये उभं राहिलं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोकांना घेऊन आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो. मला आनंद वाटतो मी त्या आंदोलनामध्ये होतो. आमची जास्तीत जास्त लोक त्या आंदोलनामध्ये होती. आझाद मैदानावर ते आंदोलन झालं होतं. राज्यभरातल्या 24 संस्था त्या आंदोलनामध्ये होत्या मराठीच्या भल्यासाठी. सरकार बऱ्याच त्याच्यामध्ये मागण्या होत्या, फक्त मराठीबाबत नाही, पण मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी सक्तीचा कायदा व्हावा, मराठी शाळांना मान्यता मिळाव्यात, अशा अनेक मागण्या त्या आंदोलनामध्ये होत्या. आणि नंतर मग अशा प्रकारचा हा कायदा झाला. 1 जून 2020ला शालेय शिक्षण विभागाने या प्रकारचा शासन निर्णय काढला आणि मराठी सक्तीबाबतचा पहिला शासन निर्णय हा निघाला. म्हणजे याच्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे, अनेक संस्थांचं योगदान आहे, अनेक विचारवंतांचं योगदान आहे आणि सरकारनं तो कायदा पारित केला. त्या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे? कायद्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. जो 1 जून 2020ला त्यांनी परिपत्रक काढलं, त्या परिपत्रकानुसार त्यांनी असं म्हटलं होतं की सर्व माध्यमाच्या, सर्व मंडळाच्या सगळ्या शाळांमध्ये मराठी विषय हा अनिवार्यपणे सक्तीने इयत्ता 1लीपासून शिकवला जाईल, अशा प्रकारचं म्हणणं त्या कायद्यामध्ये मांडलं होतं. आणि दुसरं, याची अंमलबजावणी कशी होईल? तर 1लीला जर सुरू केलं तर 10 वर्ष 10वीपर्यंत जायला लागेल. मग काय प्रकारचं याच्यामध्ये नियोजन करायला पाहिजे? तर त्यांनी इयत्ता 2020ला 1ली आणि 5वी, 2020-21ला 2री आणि 6वी, 22-23ला 3री आणि इकडे 7वी, 24-25ला 4थी आणि 8वी, 24-25ला 5वी आणि 10वी, अशा प्रकारचं ते 5 वर्षामध्ये त्यांनी ते बसवलं. आणि 5 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने 1ली ते 10वीपर्यंतचं एका वर्षी 2 वर्ग अशा पद्धतीने ते राबवावं असं म्हटलं होतं. मग झालं काय? हा कायदा झाला, अशा पद्धतीने अंमलबजावणी झाली, परंतु असं लक्षात येत होतं की अनेक शाळा हे राबवतच नाही आहेत. कायदा झाला तरीसुद्धा अनेक शाळा, त्यांच्या अनेक विविध मंडळांच्या शाळा, मराठी शाळांचा शक्यतो तसा विषय नव्हता, परंतु इतर मंडळाच्या ज्या बोर्डाच्या शाळा होत्या, CBSE असेल, IB असेल किंवा इतर असतील, त्या मराठी विषय हा सक्तीने 1ल्या वर्गापासून शिकवत नव्हत्या. मग काय झालं? पुन्हा एक परिपत्रक काढण्यात आलं. त्या परिपत्रकामध्ये असं म्हणण्यात आलं की ज्या शाळा 1लीपासून मराठी विषय सक्तीने शिकवत नसतील, जो कायदा केलेला आहे, त्यांच्यावर कारवाई करायला हवी. काय प्रकारची कारवाई करायला हवी? आधी तुम्ही चौकशी करा, त्यांना लेखी द्या, त्यांच्याकडून लेखी घ्या. तरी ऐकत नसतील तर 1 लाख रुपये दंड तुम्ही त्या शाळांना केला पाहिजे. आम्ही त्यावेळेस अशी मागणी केली होती की तुम्ही कायदा केला, नंतर आता परिपत्रक तुम्ही काढताय, 1 लाख रुपये दंड, किमान सरकारने, आम्ही तेव्हापासून असं म्हणतो आहे, तुम्ही घोषित करा, एक तर सगळ्या शाळांमध्ये मराठी सक्तीने केली जाते, अन्यथा तुम्ही कारवाई तरी करून दाखवा. इच्छाशक्ती सरकारकडे आहे की नाही हा मुळात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मराठी सक्तीचा कायदा याचं करण्यासंदर्भातला.
आजपर्यंत एकाही शाळेला साधी नोटीस दिलेली दिसलेली नाही आहे. आजपर्यंत एकाही शाळेला अशा प्रकारचा जो दंड 1,00,000 रुपये दंडाची जी घोषणा आहे तीसुद्धा एकाही शाळेला केलेली नाही आहे. आणखी काय तरतूद होती, आणखी त्याबद्दलचा एक शासन निर्णय निघाला होता. त्यात असं म्हटलं होतं, म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की इतर मंडळाच्या शाळांना NOC घ्यावं लागते स्टेट बोर्डाकडून, महाराष्ट्र सरकारकडून शाळा चालवताना. त्याच्यामध्ये NOC घेताना ह्या सगळ्या बाबी तपासाव्यात असं सुद्धा त्या परिपत्रकात म्हटलं होतं की हे मराठी शिकवतात की नाही. आणि दुसरं महत्त्वाचं, ही जी NOC असते हिचं नूतनीकरण करावं लागतं 3 वर्षानंतर. जर एखादी जुन्या काही वर्षापासून जी सुरू असलेली शाळा जर मराठी विषय शिकवत नसेल तर तुम्ही त्यांना NOC पुन्हा नूतनीकरण त्याचं करू नका. परंतु यातलं काहीच सरकार करत नाही, शासन करत नाही. फक्त तुम्ही परिपत्रकच काढणार का? पुढे यानंतर असं झालं की नंतर पुन्हा एक परिपत्रक आलं. त्या परिपत्रकामध्ये असं म्हणण्यात आलं की आता मराठी मुलांना खूपच कठीण चालली शिकायला, तुम्ही त्याचं श्रेणीमध्ये मूल्यमापन करा. आम्ही त्यावेळेस असं म्हटलं की मुलं पहिल्यांदा बरेच मुलं इंग्रजी शिकतात, संस्कृत शिकतात, काहींना 8वीपासून संस्कृत येतं. तुम्ही संस्कृतसाठी अशा प्रकारचा निर्णय केला आहे का की त्यांचं तुम्ही श्रेणीमध्ये मूल्यांकन करा म्हणून? नाही केलं आहे. मग मराठीमध्येच का? जे लोक मुंबईमध्ये राहतात, महाराष्ट्रात राहतात, त्यांना मराठी कळतच नसेल का थोडी? आणि प्रत्येक विषय कठीण जाणारच आहे शिकताना. पहिल्यांदा शिकताना कुठलाही विषय कठीण जाणारच आहे ना. मग त्यालाही विरोध झाला. पुन्हा त्यांनी परिपत्रक काढलं आणि असं म्हटलं की आम्ही ते श्रेणी आता 1 वर्षासाठीच होतं, आम्ही ते श्रेणी रद्द करतो आहे आणि आता आम्ही यांना सांगतो की तुम्ही गुणांकन पद्धतीने इतर विषयांप्रमाणेच तुम्ही मूल्यमापन करा. अशा प्रकारचे शासन निर्णय निघत असताना पुन्हा 3 वर्षानंतर 2024ला एक शासन निर्णय निघतो, 24ला एक शासन निर्णय निघतो आणि त्याच्यामध्ये असं म्हणण्यात येतं की आतापर्यंत 3-4 आम्ही शासन निर्णय काढले पण लोक ऐकतच नाहीत. आता हा 4था शासन निर्णय 2024चा की लोकांनी, शाळांनी, संस्थांनी हे पाळावं, नाही तर आम्ही कारवाई करू. हा 4था शासन निर्णय त्यातला काढतानाचा त्यांचा. सर, मी तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंटेशनही तुमच्याकडे मी देतो, म्हणजे आपल्याला ते त्याचं डॉक्युमेंटेशन करायला बरं पडेल, तुम्हालाही बरं पडेल. अशा पद्धतीने हे सगळं होत असताना सातत्याने पुढे 2024ला भाषा धोरण आलं. म्हणजे सक्तीचा कायदा तर आता 24पर्यंत 4-5 शासन निर्णय निघाले, परंतु काही होताना दिसलं नाही. पुढे 2024ला एक भाषा धोरण आलं. आता भाषा धोरणामध्ये पुन्हा 25 वर्षाचं भाषा धोरण. पुढील 25 वर्ष आपण काय प्रकारे करायला हवं मराठी भाषेचं जतन संवर्धन करण्यासाठी. त्याच्यामध्ये 18 मुद्दे एकूण त्या शासन निर्णयामध्ये, धोरणामध्ये 25 वर्षाच्या म्हटलेले आहेत. शाळांसाठी काय करायला हवं, न्यायालयांसाठी काय करायला हवं, उच्च तंत्र शिक्षणात काय करायला हवं, रोजगारासाठी काय करायला हवं. म्हणजे जर भाषा टिकायची असेल तर फक्त ती तुम्ही पुस्तकात शिकून चालणार नाही, पुस्तकं लिहून चालणार नाही, कविता मुलांनी वाचून चालणार नाही. तर या भाषेला पोटाची भाषा व्हायला पाहिजे, तरच ती भाषा टिकेल. आणि त्यासाठी काय करता येईल ते सगळं ह्या भाषा धोरणामध्ये मांडलेलं आहे. परंतु आमचा असा अनुभव आहे कार्यकर्ता म्हणून की विविध वेळेस विविध शासन निर्णय निघतात, कायदे होतात, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. आपला जो मुद्दा आहे अंमलबजावणी संदर्भातला, म्हणजे 2020पासून आपण हा कायदा करतो आहे आणि अजूनही त्या कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर यात दोष कोणाचा आहे? सरकार सातत्याने येतात, जातात, बदलतात, वेगवेगळ्या प्रकारचं सरकार क्रेडिट घेत असतं. हे आम्हीच केलं, अनेक वर्ष करायचं नाही आणि केल्यानंतर त्याचं क्रेडिट घ्यायचं, तो मुद्दा आपण थोडक्यात बाजूला ठेवूयात. परंतु एखादा कायदा झाल्यानंतर प्रशासनाने, शासनाने त्याची अंमलबजावणी का करू नये? यातले काय प्रकारचं याच्यामागचं धोरण असेल? म्हणजे बरेच कालपासून सर अनेक मुद्दा इथे येतो आहे की IS लॉबीचा एक मुद्दा येतो आहे की खरं यांना हे करायचं नाही आहे का IS लॉबीला, की मंत्र्यांनाच करायचं नाही आहे? त्याच्यामध्ये आणखी एक 28 मार्च 2024ला, म्हणजे जसं आपलं मराठी भाषा दिन येतो तसं पुन्हा दरवर्षी सर एक परिपत्रक असतं या पद्धतीचं, त्याच्यात उल्लेख असतो काय, चला मराठी भाषा दिन आहे ना, काढून टाका एक परिपत्रक, लिहून टाका एक वाक्य त्याच्यामध्ये मराठी सक्तीची केलेली आहे. पण होतं आहे का नाही शाळांमध्ये? लोक का हे सगळं नाकारतात? आणि जर पहिलीपासून हे राबवलं गेलं नाही तर मला असं वाटतं हे राबवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं एक कारण सांगतो की मराठी शाळा हा मराठी भाषेचा कणा आहे आणि त्या शाळांमध्ये, म्हणजे आता सगळ्याच शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा आहे. जर तो विषय तिथे सक्तीने राबवला गेला तर मला असं वाटतं मराठी नक्कीच टिकेल, मुलांना भाषा चांगल्या पद्धतीने येईल,
आपली मराठी ओळख म्हणून टिकेल, महाराष्ट्राची मराठी म्हणून आपली ओळख महाराष्ट्राची टिकून राहील. या सगळ्या मुद्द्यांमध्ये सर एक सगळ्यात महत्त्वाची मागणी आम्ही केली होती की मराठी सक्तीचा कायदा आता तुम्ही केला आहे, काही शाळा राबवत आहेत, काही नाही काही राबवत नाही आहेत, परंतु यांना मराठी शिकवतोय कोण? मराठी शाळांमध्ये, अनुदानित शाळांमध्ये शक्यतो शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षक शिकवतात, परंतु हा मुद्दा इतर मंडळाच्या शाळा किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी कोण शिकवतो आहे? आम्ही अशी मागणी केली होती की मराठी विषयामध्ये पदवीधर झालेल्या मुलांनाच तुम्ही इथे शिक्षक म्हणून नेमा. याच्यामागे 3 गोष्टी आमच्या होत्या. आत्ता सध्याची स्थिती अशी आहे की ज्याला मराठी येतं किंवा ज्याचं आडनाव किंवा नाव मराठी आहे ते लोक या शाळांमध्ये मराठी शिकवतात. म्हणजे त्यांना ग्रामर येतं की नाही, व्याकरण येतं की नाही, त्यांना मराठी विषयी किती सखोल माहिती आहे, भाषा कशी शिकवली पाहिजे असं ज्ञान त्यांना आहे की नाही आहे. मला असं वाटतं ज्याला ज्या भाषेतलं कळतं, जो विषय कळतो, त्याला ती भाषा तो विषय शिकवायला दिला पाहिजे. इंग्रजी शाळांमध्ये, इतर मंडळाच्या शाळांमध्ये आत्ताची स्थिती अशी आहे की ज्याला मराठी भाषा येते, ज्याचं नाव आडनाव मराठी, तो तिथे मराठी विषय शिकवताना दिसतो. ही वस्तुस्थिती आहे, कोणीही जाऊन चेक करावं. आम्ही असं म्हटलं की हे थांबवा तुम्ही, कारण की मुलांना भाषा चांगल्या पद्धतीने आली पाहिजे, विषय चांगल्या पद्धतीने पुढे गेला पाहिजे. मग असं झालं की ही मागणी केल्यानंतर काही प्रतिसाद, आपण पत्र पाठवतो, मागणी करतो, निवेदनं देतो, आंदोलन करायला जातो, तर आपल्याला नोटीस देतात. मग मुद्दा असा झाला की जर तुम्ही पदवीपर्यंतचे जर शिक्षक मराठी विषयातून शिकवणारे जर निवडले तर काय प्रकारचा फायदा होईल. याच्यामध्ये आमची 3 प्रकारच्या गोष्टी आमच्या मनात होत्या की ज्याच्यामुळे हा फायदा होईल. एक तर या वर्गातल्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षक मिळतील, दुसरं या मुलांना आपल्या नोकरी मिळेल, आणि तिसरं पदवीपर्यंत मराठी विषय हा कॉलेजमध्ये राहील. आणि मला असं वाटतं ही मागणी सर आपण आजही लावून धरली पाहिजे, होणं खूप गरजेची आहे. वर्गातलं सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. जर तुम्हाला भाषा टिकवायची ना, तर भाषा मुलं वर्गात कशी शिकतात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आमचे छुपे मग अजेंडे असे होते की मुलांना नोकरी मिळेल आणि पदवीपर्यंत विषय राहील, तिथेही नोकरी मिळेल. पण खूप महत्त्वाचा मुद्दा होता शिक्षकांचा. तर ह्या गोष्टी सगळ्या व्हायला पाहिजेत. ही सगळी मागणी, अशा प्रकारची मागणी या आंदोलनामध्ये होती. परंतु 2020पासून 2025 सुरू आहे. आजही पुन्हा जर तीच मागणी करावी लागते, तीच निवेदनं द्यावी लागतात, तीच पत्र पुन्हा त्यांना द्यावी लागतात, परंतु काही होताना दिसत नाही. मराठी लोकांचं सरकार वगैरे असं काही नसतं. प्रत्येक सरकारमध्ये आम्ही 20 वर्षापासून आम्ही आंदोलनं करतो आहे. आधीच्या सरकारविरोधात केलं, आता या सरकारविरोधात करतो आहे. आम्ही कोणाची जवळचे नाही आहेत. कार्यकर्ते म्हणून एक विरोधाची भूमिका ही आपल्याला ठेवायची असते. शिक्षणात काम करताना, कार्यकर्ते म्हणून काम करताना ती भूमिका ठेवत आम्ही पुढे जात आहोत. म्हणजे 20 वर्षापूर्वी 2000, 2005, 2008ला जे आम्ही विरोध करतो, आजही या सरकारला विरोध करतो. म्हणजे अनेकांना असं वाटतं की तुम्ही आम्हालाच विरोध करताय. काही लोकांना कामच माहीत नसतं आपलं. मला असं वाटतं अनेकांनी माहिती जाणून घेतली पाहिजे, काम बघितलं पाहिजे, आमच्या फेसबुकवर जाऊन चेक करायला पाहिजे की अरे हे तर 20 वर्षापासून आमचं कामच. आणि ज्यावेळेस एखादी चांगली गोष्ट होते तेव्हा त्याचं कौतुक झालंच पाहिजे, तो काही विषय नाही आहे. एखाद्या सरकारने चांगला निर्णय घेतला त्याचं कौतुक पण झालं पाहिजे. आज आता मग आपण हे जे बघतो एवढ्या वेळेचं, मला असं वाटतं सर आत्ताची वस्तुस्थिती अशी आहे, आजही 100% शाळांमध्ये, म्हणजे मागच्याच 5-6 महिन्यापूर्वी आम्ही असं म्हटलं होतं सरकारला, तुम्ही घोषित करा की 100% शाळांमध्ये हा विषय सक्तीने सुरू आहे. हे घोषित करत नाही, किंवा मग तुम्ही कारवाई तरी करा ना सर. साधी नोटीस तर द्या एखाद्या इंग्रजी शाळेला तुम्ही, किंवा तुम्ही सुरू करा, नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू. 1 लाख रुपये दंड काहीच नाही आहे. लाखो रुपये त्यांची एका दिवसात फी येते शाळांची. आम्ही असं म्हटलं की फी दंडाची रक्कम पण वाढवा, तीही झालेलं नाही आहे. मग आता विषय असा येतो की अंमलबजावणीची जी सक्ती आहे ती फक्त सध्या कागदावरच दिसते. मराठी शाळा त्याला चांगल्या पद्धतीने राबवताना दिसतात, परंतु अनेक इंग्रजी शाळांमध्ये होताना दिसत नाही आहे. त्यामुळे हा मंच किंवा आपण या विषयावर, हा विषय पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा एकत्रित यावर काम होणं मला गरजेचं वाटतं. आणि ही सक्ती सगळ्या शाळांमध्ये कशा पद्धतीने होईल यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा, आपण संपर्कात राहूया असं मला वाटतं. आणि काही प्रश्न असतील तर आपण घेऊयात, नाही तर मग आपण, माझा विषय इथे संपलेला आहे, आपण थांबूयात. धन्यवाद. येथे उपस्थित माझे मित्र सुशील शेजुळे आणि उपस्थितांना नमस्कार. सुशील शेजुळे या विषयावर, मराठी, 'मराठी' 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 '
मराठी भाषा कायदा आणि त्याची अंमलबजावणी हा अत्यंत महत्त्वाचा विषयावर आज आपण इथं बोलतो आहे. भाषा म्हणजे केवळ संवादाचं साधन नसून ती असते आपल्या ओळखीची, अस्मितेची आणि संस्कृतीची छान. आणि आपली मातृभाषा मराठी ही तर महाराष्ट्राच्या हृदयात धडधडणारी भाषा आहे. हे किती दुर्दैवी आहे की आज आपण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मराठी भाषेची उपेक्षा होत असताना पाहतो आहे. शासकीय कार्यालयातून ते खाजगी कंपन्यांपर्यंत सर्वत्र इंग्रजी भाषेचं अंधानुकरण होतं आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठी भाषेला तिच्या हक्काचा मान मिळवून देण्यासाठी शासनाने 2021मध्ये मराठी भाषा कायदा लागू केला. आता मराठी भाषा कायदा काय आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. हा कायदा सांगतो की राज्यातील सर्व सरकारी निमसरकारी कार्यालयामध्ये मराठीचा वापर बंधनकारक आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायत यांच्यासह सर्व ठिकाणी प्रशासन मराठीतून व्हायला हवं. ग्राहक सेवा, बँका, खाजगी कंपन्यांनी मराठीत सेवा द्यावी. शाळा महाविद्यालयामध्ये मराठी भाषेला योग्य असं स्थान मिळावं. आणि सर्वात महत्त्वाचं, मराठीची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाईही व्हावी. कायदा आहेत, पण याची अंमलबजावणी कशी? होय, याची अंमलबजावणी अत्यंत अपुरी आहे. अनेक सरकारी संकेतस्थळं अजूनही इंग्रजीत आहेत. बँका, मॉल्स, मोबाईल कंपन्या अजूनही मराठी टाळतात. लोकांकडूनही मराठीपेक्षा इंग्रजीला जास्त मान दिला जातो आहे. हे चित्र बदलायला हवं. मराठीचा खरा सन्मान फक्त कायद्याने नाही तर आपल्या वापराने होतो. आपण मराठी बोलतो, लिहितो, वाचतो हेच खरं अंमलबजावणीचं पहिलं पाऊल अशी. मराठी केवळ आपल्या घरात वापरण्याची भाषा नाही, ती शासनाची, शिक्षणाची, तंत्रज्ञानाची, न्यायव्यवस्थेची आणि व्यावसायिक व्यवहारांची भाषा व्हायला हवी. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा. आणि आता मराठी भाषा अधिनियम 2021चा कायदा आहे, त्याची अंमलबजावणी कितीपत प्रगल्भ आणि प्रभावी आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या कायद्याचे उद्दिष्ट असे आहेत का कायद्याची मर्यादा, त्याची सध्याची स्थिती, अडथळे, विकासाच्या मार्गाचा आढावा आणि राजभाषेचं महत्त्व या संदर्भात आपण पुढे बोलूया. राजभाषेचं महत्त्व अतिशय मोठं आहे. कोणत्याही देशासाठी किंवा प्रांतासाठी राजभाषा म्हणजे त्या ठिकाणची अधिकृत भाषा असते, जी शासकीय कामकाज, शिक्षण, सार्वजनिक व्यवहारासाठी वापरली जाते. मराठी राजभाषा महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे, पण तिचं महत्त्व खालीलप्रमाणे असतं. अधिकृत कामकाज याच्यामध्ये काय तर राजभाषा शासकीय कामकाज, न्यायालयीन कामकाज आणि इतर सरकारी कामासाठी वापरली जाणे पाहिजे. मराठी भाषेतच सरकारी कामकाज व्हायला पाहिजे. आणि मग त्यामध्ये सर्व समाजालासुद्धा, हे जर कामकाज असं झालं तर सर्व समाजालासुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होता येतं. दुसऱ्या भागाला शिक्षण. राजभाषा शाळेमध्ये, उच्च शिक्षणामध्ये शिकवली जाते, पण त्यातील विद्यार्थ्यांची त्यांची मातृभाषा अधिक चांगल्या प्रकारे समजते आणि त्याचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळतं. सांस्कृतिक ओळख. मराठीची एक सांस्कृतिक ओळख पण आहे. राजभाषा ही त्या भागाची ओळख असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये दर 15 किलोमीटरला भाषेचा लहेजा बदलतो आणि ती त्या भागातली संस्कृतीचं अतिशय महत्त्वाचं लक्षण आणि महत्त्वाचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. या भाषेतील साहित्य, कला आणि परंपरा जतन करणे हे सुद्धा आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. या कायद्यानुसार तिथं होणारच आहे, परंतु कायदा सरकारी माध्यमातून आणि सर्वसामान्य माणसांकडून सुद्धा त्या कायद्याचं पालन होणं, त्या कायद्याकडे पाहणं सकारात्मक दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे. एकता आणि समानता हा सुद्धा या कायद्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. राजभाषा लोकांना एकत्र आणण्याचं काम करतं. किंवा जेव्हा लोक त्यांना स्वतःच्या भाषेमध्ये संवाद साधतात तेव्हा त्यांना समानता आणि आपलेपणाची भावना येते. आता राजभाषेचा विकास हा एक या कायद्याचा एक वेगळं अंग आहे. राजभाषेचा विकास हा त्याचा उपयोग केल्याने होतो, त्या भागाचा विकास होतो, लोकांना त्यांच्या भाषेत ज्ञान, माहिती उपलब्ध होते आणि त्यामुळे हा विकास साधता येतो. आता लोकशाहीमध्ये काय होतं, लोकशाही आपण स्वीकारलेली आहे. याच्यामध्ये लोकांना त्यांच्या हक्काबद्दल आणि अधिकाराबद्दल सगळेजण जागरूक असतात, परंतु त्यामुळे लोकशाही प्रक्रियेमध्ये सगळ्यांना सहभागी पण होता येतं.
मराठी राजभाषा ही शान आहे, तिचं महत्त्व जपणं, तिचं संवर्धन करणं, तिचा विकास करणं ही आपली जबाबदारी समजून आपण ते केलं पाहिजे. मराठी भाषेतून सरकारी कामकाज करणे लोकांना सोपं जातं आणि त्यामुळेच सरकारवरचा विश्वासही वाढतो. पण हे होणं अत्यंत गरजेचं आहे. आता संविधानामध्ये अनुच्छेद 345 अंतर्गत राज्याला राजभाषा निवडण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि मराठीचा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून वापर करण्याचं सुद्धा या नियमाच्या अंतर्गत त्याचा त्याच्या अंतर्गत त्याचा काय म्हणतात त्याला समावेश होतो. मित्रांनो, या अधिनियमामध्ये काहीतरी तरतुदी पण आहेत. त्या तरतुदी राजभाषा म्हणून मराठी वापरली पाहिजे. मराठी भाषेचा वापर सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नियम तयार करण्यात आले. आता शेजोळे सरांनी सांगितलं. शिक्षण क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याला ती संधी मिळाली पाहिजे. या संदर्भामध्ये खूप महत्त्वाचे कायदे, पण त्याची अंमलबजावणी किती. आता शेजोळे सरांनी सांगितलं काय काय अडचणी आहेत त्या आपण त्या विषयावर बोलणारच आहोत. अधिकार, कायद्याचा उद्देश, राजकीय आणि प्रशासकीय कामकाज. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना थोडं मराठी भाषेच्या विकासासंदर्भामध्ये आपण बोलूया. मराठी भाषेच्या विकासासाठी, संवर्धनासाठी विविध योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचं आहे. ते थोडंसं होताना दिसत नाही आहे. अदालती कामकाजामध्ये सुद्धा मराठी भाषा वापर करणं आवश्यक. आता काही कोर्टांमध्ये, काही न्यायालयांमध्ये सुरुवात केलेली आहे, पण ती सर्वत्र व्हावी हा एक अंमलबजावणीचाच एक भाग येतो. जे वेगवेगळे सरकारचे उपक्रम असतात त्या उपक्रमामध्ये सुद्धा मराठी भाषेचा वापर वाढवला पाहिजे. पण तो सुरुवात केलेली आहे शासनाने. एक सकारात्मक बाब असली तरी तो 100% झालेला नाही. या संदर्भामध्ये विचार करण्याची गोष्ट आहे. शासनाने अनेक परिपत्रकं, अनेक आदेश जारी केलेले आहेत. शासकीय कार्यालये, मराठी शाळांना मराठीचा वापर सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. जनजागृती मोहीम येत आहे, पण ती पण एवढी काही प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नाही त्यासाठी. आणि यासाठी काही अडचणी पण निर्माण होतात. उदाहरणार्थ आता आपणच एखादा भाजीवाला जरी आला तर त्याच्याशी आपण मराठीत बोलण्याच्या ऐवजी त्याच्याशी हिंदी बोलायला सुरुवात करतो. हा एक वेगळा भाग आहे. ही अंमलबजावणीची दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे. आपण ज्या वेळेला एखाद्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत विचार करतो त्यावेळेला सरकारची जशी जबाबदारी असती तशी सर्वसामान्य माणसाची असती, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता शिक्षण क्षेत्रामध्ये जर विचार करायला गेला तर शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये बोलत असताना मी असं म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये या शिक्षण क्षेत्रातली अंमलबजावणी संदर्भात अनेक बदल होत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 या अंमलबजावणीची तयारी सुरू झाली किंवा आता किंबहुना जूनपासून सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये दोन्ही स्तरावर बदल होणं गरजेचं आहे. त्रिभाषा सूत्रानुसार पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी माध्यमांना शाळांमध्ये हिंदी ही ऐच्छिक भाषा म्हणून शिकवली जाईल असे पूर्वी ठरले होते. परंतु आता शालेय शिक्षण विभागाने सुधारित निर्णय जारी करत त्रिभाषा सूत्रातील तिसऱ्या भाषेची सक्ती आणि सूत्रच वगळलेलं आहे. त्यामुळे पहिलीपासून मराठी, इंग्रजी या दोनच भाषा शिकवल्या जातील हे स्पष्ट झालं. आता ह्या 2020च्या शैक्षणिक धोरणामध्ये या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली. त्याच्यामध्ये अभ्यासक्रम, शिक्षकांची भूमिका, मूल्यांकनामधले बदल अपेक्षित आहेत. अजून आता ती सुरुवात झालेली आहे. आपण अपेक्षा करूया त्यात बदल होतील, परंतु अजून प्रभावीपणे काही झालेले नाही आहे. निपुण भारत कार्यक्रम जो आहे त्या पायाभूत स्तरावर वाचन आणि संख्याज्ञान सुधारण्यासाठी निपुण भारत कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे. परंतु यामध्ये अतिशय लक्षणीय अशी सुधारणा होणे आवश्यक आहे. शालेय स्तरावरचे बदलसुद्धा खूप अपेक्षित आहेत. याच्यामध्ये विषयांची निवड आहे, अध्यापनाची पद्धत आहे, विद्यार्थ्यांचे मूल्यांकनसुद्धा होणं गरजेचं आहे. त्या विद्यार्थ्याच्या त्याच्या बौद्धिक पातळीनुसार त्याला शिक्षण मिळावं, कारण त्याच्यावर पण अतिरिक्त बोजा पडू नये त्याच्या शरीरावर, मेंदूवर, याचा पण विचार केला गेला पाहिजे. शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू होणं अजून बाकी आहे. असे शिक्षणतज्ज्ञांचं मत जरी असलं तरी पण त्या सरकारी पातळीवरती, बरोबर आहे ना, शिक्षण अजून नाही झालेलं ना.
उच्च शिक्षणामध्ये समानता आवश्यक आहे. समानता आणि सर्वसमावेशकता या दोन्ही गोष्टी या उच्च शिक्षणामध्ये आवश्यक आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण किंवा सरकारने पण. आणि हा पण एक मोठा भाग आहे. उच्च शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपण सगळ्यांनी या संदर्भामध्ये जागरूक राहायला पाहिजे, कारण तशी अंमलबजावणी होत नाही आहे. आता शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये थोडंसं बोलतो आहे मी. उच्च शिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला होता. त्याचा अहवाल आता येईल, बहुतेक आला असेल किंवा येईल. आता त्याच्याबद्दल मला आता म्हणजे एवढ्यात मी बघितलं नाही. एकूणच महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे मोठे बदल अपेक्षित असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केंद्रीय मंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी देण्यात आली. 21व्या शतकातलं हे पहिलं शैक्षणिक धोरण आहे. 34 वर्ष जुने म्हणजे 1986च्या शिक्षणाच्या जे राष्ट्रीय धोरण होतं शिक्षणाच्या बाबतीत त्याची जागा हे नवीन धोरण घेत आहे. सर्वांना संधी, निपक्षपातपणा, दर्जा, परवडणारे आणि उत्तरदायित्व या 4 स्तंभांवर या शैक्षणिक धोरणाची उभारणी करण्यात आलेली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अधिक समग्र, बहुशाखीय, 21व्या शतकाच्या गरजांना अनुरूप करत भारताने चैतन्यशील प्रज्ञावंत समाजाने जागतिक ज्ञान महासत्ता म्हणून परिवर्तन घडवण्याचा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आगळा क्षमता पुढे आणण्याचा या धोरणाचा उद्देश आहे. परंतु याची अंमलबजावणी किती काटेकोरपणे होईल याच्यासाठी असं काही वेगळं धोरण केलेलं तरी अजून दिसत नाही. बरोबर आहे ना? अजून ते सगळ्यात महत्त्वाची होणं गरजेचं आहे. या धोरणामध्ये किमान 5वीपर्यंत आणि प्राधान्याने 8वी आणि त्यानंतरही मातृभाषा, स्थानिक किंवा प्रादेशिक भाषा हे शिकवण्याचं माध्यम असावं याच्यावर भर देण्यात आलेला आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून जेव्हापासून शासनाने जो त्रिभाषा सूत्राचा नवीन कायदा धोरण अवलंबलं होतं तेव्हापासून जे एक वादळ उठलेलं आहे मराठी भाषेच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भामध्ये, तो या धोरणाला, शैक्षणिक धोरणाला शासनाच्या केंद्र सरकारने सुद्धा याच्यामध्ये 1ली ते 4थीपर्यंत की मला वाटतं 5वीपर्यंत आहे, 4थीपर्यंत पण नाही, 1ली ते 5वीपर्यंत स्थानिक मातृभाषेमध्येच शिक्षण मिळावं, तीच सक्तीची असावी, तिसऱ्या भाषेचा आग्रह धरू नये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना? आता हिंदी ती तात्पुरती त्या भागात असेल, पण आपल्या महाराष्ट्रापुरतं जर विचार केला तर आपल्याला मराठी आणि दुसरी भाषा म्हणून इंग्रजी असं एवढंच शिकवावं 1ली ते 5वीपर्यंत असा एक कायदा त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पण आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 6वी ते 8वीसाठी भारताच्या विषयावरील प्रकल्प आणि उपक्रमामध्ये विद्यार्थी सहभागी होतील. आता हे ते पुढची गोष्ट झाली व त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलतो आहे. माध्यमिक स्तरावर विविध परदेशी भाषांचा पर्याय देखील उपलब्ध केला जाईल. दिव्यांग विद्यार्थ्यांकरता वापरण्यासाठी भारतीय सांकेतिक भाषा म्हणून संपूर्ण देशभरामध्ये प्रमाणित केली जाईल असा त्या धोरणामध्ये आहे. राष्ट्रीय आणि राज्य अभ्यासक्रम सामुग्री विकसित केली जाईल. कुठल्याही विद्यार्थ्यावर कोणती भाषा लादली जाणार नाही ही अतिशय अधोरेखित रेखित करण्यासारखी ओळ त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. बरोबर आहे? सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, त्याचे आता आपल्याला गरज आहे. दुसरा मुद्दा आहे, आपण या विषयावर बोलतो आहे, महाराष्ट्राने एक कायदा केला आहे का संपूर्ण पाट्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये असाव्या. परंतु आजही आपण जर रस्त्यावर गेलो, कोणत्याही गावामध्ये, कोणत्याही शहरामध्ये, साध्या खेड्यामध्ये जरी गेलो तरी आपल्याला इंग्रजी भाषेच्याच पाट्या दिसतात. असा कायदा आहे की ठळकपणे मराठीमध्ये लिहायचं आणि नंतर मग इतर भाषेमध्ये तुम्हाला कोणती इंग्लिशमध्ये लिहायचं, कन्नडमध्ये लिहायचं, गुजरातीत जो बहुल भाग असेल त्या पद्धतीने लिहायचं, तो पण मराठीत लिहिलं पाहिजे. आजही बहुतांश मराठी म्हणजे दुकानांच्या किंवा कंपन्यांच्या पाट्यांवर इंग्लिशच नाववर असतं. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आणि ती इथे तो कायद्याच्या अंमलबजावणीचा आपल्याला फरक दिसून येईल. तिथे कायद्याची अंमलबजावणी होत नाही. आता याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक मुंबई महानगरपालिकेने आता जे सुरू केलेलं आहे, मध्ये त्यांची ती मोहीम सुरू झाली होती, मध्ये थंडावली होती, पण आता त्यांनी काय केलं, जेव्हा हा हिंदी सक्तीचा निर्णयानंतर जेव्हा मराठीचं हे सुरू झालं तर आता महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना या कायद्याने नोकरीचे आणि सेवा सरतीचे जे विनिमय आहे त्याचे नियम 2018 आणि 2022च्या सुधारणा अधिनियमानुसार प्रत्येक आस्थापनावर मराठी पाटी आवश्यक आहे.
या पाटीवर वापरलेली भाषा देवनागरी लिपीतील आणि ठळक असावी हे स्पष्ट नमूद आहे. मात्र मुंबईतील बऱ्याच ठिकाणी अजूनही पाट्या प्राधान्याने लावल्या दिसत आहे. हे मी मुंबईचं सांगतो मुद्दाम, कारण ती भारताची आर्थिक राजधानी, आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे. तिथेच नाही तर बाहेर काय असणार आहे. म्हणून मुंबईवर शासनाने आता महानगरपालिका प्रयत्न करते, नियम मोडणाऱ्यांना दरवर्षी प्रति कर्मचारी 2,000 रुपये दंड किंवा त्यात न्यायालयीन कारवाईचा सामना करावा लागू शकतो. अशा अनेक प्रकरणामध्ये संबंधितांनी कोर्टात धाव घेतल्यामुळे आता उच्च न्यायालयामध्ये सरकारला पण आणि त्या लोकांना पण धाव घ्यावी लागते. म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी किती कडक स्वरूपामध्ये होती याच्यावरून आपल्या लक्षात. म्हणजे आपण म्हणतो तो कायदा कडक असतो, पण तो कायद्याच्या पळवाटा शोधूनसुद्धा लोक त्याचा वापर करताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेचं वैशिष्ट्य आहे महापालिकेचं, त्यांनी आत्ता नवीन 60 निरीक्षकांची नेमणुकी केलेली आहे खास या मराठी पाडण्यासाठी. दररोज 2,000 ते 3,000 दुकाने तपासण्याचं लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे. मराठी पाटी नसलेल्या दुकानांचे फोटो घेतले जात असून त्यांना नोटिसा पाठवल्या जात आहे. पण त्याला इंग्रजीमध्ये नाव दिलं आहे, विशेष म्हणजे मराठी साईनबोर्ड फाईन. यामुळे संबंधित दुकानदारांना त्यांच्या आस्थापनांना नियम मोडण्याबद्दलचे स्पष्ट पुरावे सादर केले जात आहेत आणि ही प्रक्रिया संपूर्णपणे रेकॉर्डवर नोंदवली जात असून प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही दबावाशिवाय कार्यवाही केली जात आहे. परंतु कोणतंही शासन काम करत असताना राजकीय दबाव हा कसा असतो आपण सर्वांना अनुभवतो. त्याच्यामुळे हे कितपत कायद्यानुसार होतं आहे त्याच्याकडे पण थोडंसं आपण सगळ्यांनी जागरूकतेने पाहिलं पाहिजे. एकीकडे हजारो दुकानदार दंड भरत आहेत, दुसरीकडे अनेक दुकाने अजूनही इंग्रजी पाट्या वापरताना दिसत आहेत. ही मुजोरी संपवण्यासाठी शासन आणि प्रशासनाने अधिक आक्रमक होत महापालिकेने स्पष्ट आदेश दिले. आक्रमक होऊन मराठी पाटे नसलेल्या दुकानावर तातडीने कारवाई होईल असे आदेश निर्गमित केलेले महापालिका प्रशासनाने मुंबईच्या. मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी शासन आणि न्यायालयाने जे नियम ठरवले आहेत त्याची अंमलबजावणी आता हे जे आंदोलन सुरू झालं त्रिभाषा सूत्रानंतरचं त्याचं थोडंसं काटेकोरपणे राबवलं जाईल अशी तरी आशा निर्माण झालेली आहे. बरोबर आहे. तर मित्रांनो, ही जे सगळी गोष्ट होत असते त्याच्यामध्ये आता पुन्हा शिक्षणाच्या बाजूला आहे. तुम्ही मुद्दांमध्ये तो विषय घेतला कारण ती वेगळी गोष्ट होती. इयत्ता 1ली ते 10वीसाठी मराठी विषय अनिवार्यपणे शिकवणे. मग त्या विद्यार्थ्याचं त्या शाळेचं माध्यम कोणतंही असलं तरी हा नियम आहे. महाराष्ट्र शासनाने 20मध्ये घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार 1ली ते 10वीपर्यंत सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य केलेले आहे. हा निर्णय मराठी भाषा अधिनियम 2020 अंतर्गत घेतला असून 1 जुलै 2020पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू करण्यात आली. आता हा नियम काय आहे ते समजून घेऊया. मराठी अनिवार्य भाषा असेल, भले शाळेचे माध्यम कोणतेही असो, मग ते CBSE, ICSE, IB, इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, महाराष्ट्रामध्ये या कोणत्याही सगळ्या शाळांच्या भाषा असला तर त्यांना ते महत्त्वाचं म्हणजे अनिवार्य केलेलं आहे. इयत्ता 1ली ते 10वीपर्यंत जे प्रत्येक वर्गामध्ये मराठीचं शिकवणे बंधनकारक आहेच. त्यासाठी मराठी भाषा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजे बालभारतीतर्फे पुरवला जातो. ह्या अंमलबजावणीचे टप्पे कसे होते? 2021 1ली ते 6वीपर्यंत सुरुवात केली, 2021-22ला 2री ते 7वी, 2022-23ला 3री ते 8वी, 23-24ला 4थी ते 9वी आणि 24-25ला 5वी ते 10वी. बरोबर आहे टप्पे. यानुसार 24-25पासून सर्व शाळांमध्ये म्हणजे आता ह्या वर्षापासून 24-25 म्हणजे मागच्या वर्षापासून 1ली ते 10वीपर्यंत मराठी शिकवणे पूर्णपणे सक्तीचे झालेलं आहे. आता या अंमलबजावणीची वस्तुस्थिती काय आहे? शासनाच्या शाळांमध्ये झेडपी नगर परिषद ही भाषा प्रमुख आधी होतीच. मराठी भाषा शासनाच्या आणि ज्या आपण जिल्हा परिषद म्हणतो नगरपालिकांच्या भाषा होती, महानगरपालिकांच्या शाळा तिथं तर होतीच. परंतु CBSE, ICSE, IB शाळांमध्ये इंग्रजी हे माध्यम असल्यामुळे ती अंमलबजावणीची प्रक्रिया हळू होती आणि अजूनही हळूच आहे. थोडे अजून त्याच्याकडे खूप मोठं लक्ष देणं गरजेचं आहे. यापैकी काही शाळांनी सुरुवातीला खूप विरोध केला कारण प्रशिक्षक शिक्षकांची कमतरता आहे, वेळापत्रकातल्या अडचणी आहे, हे विषय मांडून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता शासनाने स्पष्ट निर्देश दिल्यामुळे बहुतांश शाळांमध्ये, मी हा मुद्दाम बहुतांश शब्द वापरतो, अजूनही काही शाळा त्याच्यामध्ये बाकी आहेत, मराठी शिकवली जाते आता बहुतांश शाळांमध्ये.
तिसरा भाग या त्या शैक्षणिक धोरणातला शिक्षकांची उपलब्धता. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे खाजगी मराठी शाळांमध्ये मराठीचे शिक्षण मिळणं एक आव्हान धरलं होतंय आता. म्हणून काल पण आपल्या भाषणामध्ये मला वाटतं श्रीपाद जोशींनी का डहाके सरांनी सांगितलं की ह्या BA मराठी शिकणाऱ्या लोकांना स्कॉलरशिप सरकारने सुरू करावी, म्हणजे पहिले 2-3 येतील त्यांना काहीतरी पुरस्कार सुरू करावे. कारण काही शाळांमध्ये दुसऱ्या विषयांचे शिक्षकच मराठी शिकवतात आणि त्यामुळे तो गुणवत्तेवर अतिशय मोठा परिणाम होताना दिसतो आहे. आता शिकवण्याची पद्धत, त्याचा चौथा भाग आहे शिकवण्याची पद्धत. या काही शाळांमध्ये हे केवळ पुस्तकी शिक्षण होतं, पण बोली व्यावहारिक मराठीची सराव चाचणी होतच नाही, तर ती होणं पण आवश्यक आहे. शिकवणीसाठी फक्त बालभारतीच्या पुस्तकांचाच वापर केला जातो. आता याच्यावर नियंत्रण देखरेख मराठी भाषा विभाग आणि शिक्षण निरीक्षकांकडून अधूनमधून शाळांची तपासणी होते, परंतु त्यांच्याकडे असलेली अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या, त्यामुळे ठोस दंडात्मक कारवाई आणि गुणवत्ता तपासणी अजून मर्यादित आहे. त्याच्यामध्ये पूर्ण क्षमतेनं होण्याची आवश्यकता आहे. आता हे सगळे कायदे झालेत, हा कायदा झाला, याच्यामधल्या तरतुदी झाल्या, पण याच्या समोरील अडचणी काय आहेत? खाजगी शाळांचा विरोध, अभ्यासक्रमाला वेळ नाही, इतर भाषा आधीपासूनच आहेत, हे अजूनही या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सांगतात, बरोबर आहे. मराठी शिक्षकांची कमतरता, शाळांनी वेळेवर शिक्षक नेमलेले नाही, कारण ते शिक्षकसुद्धा जे मराठी भाषेच्या शिक्षकांना खूप कमी पगारावर, अनुदानावर नेमलं जातं, मानधनावर. आता मुलांची ही भाषा समजण्याची जी पातळी ती वेगवेगळी असते. या समोरच्या कायद्यासमोरच्या अडचणीबद्दल बोलतो आहे मी. कारण एखाद्या वसाहतीमध्ये वेगवेगळ्या वसाहतींची वेगवेगळी संस्कृती असते, तिथं शिकणारी त्या प्रत्येकाची मराठी भाषा शिकण्याची पातळी वेगवेगळी असते. त्याच्या घरात वापरलेली जाणारी भाषा म्हणून काही विद्यार्थ्यांना, आता काही कन्नड भाषिक जो बहुल भाग आहे तिथं मराठीच बोललं जात नाही. आता उद्या 11 तारीख आहे, कन्नडमध्ये म्हणजे बेळगावला कर्नाटक शासनाचा असा निर्णय केला आहे का तुमच्या दारावरची पाटीसुद्धा तुम्ही मराठी भाषिक असा नाही तर कोणते भाषिक असा तुम्हाला कन्नडमध्ये लिहायची आहे, तुम्ही मराठीत अजिबात लिहायची नाही, म्हणजे दुसऱ्या खालीसुद्धा मराठी लिहायची नाही, असा कायदा आहे. त्याच्या विरोधात उद्या सकाळी 10 वाजता बेळगावमध्ये 25 लाख मराठी भाषिकांचा तिथं मोर्चा आहे. म्हणजे ह्या अडचणींचा मार्ग काढावा लागेल. म्हणजे जशी कायदे त्यांनी त्यांच्या राज्याच्या दृष्टीने ते बरोबर असतीलही, पण आपल्याकडे ते होत नाही. आपल्याकडचे कन्नड भाषिकांची, इतर भाषिकांची मुजुरी आपल्याला अजूनही दिसतीच आहे. मग त्या संदर्भामध्ये पण असा कायदा होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी भाषा बोलतो तिथं त्या भाषेमध्ये जर मुलगा शिकला 4थीपर्यंत, म्हणजे तीच भाषा आपल्या शिक्षणामध्ये असे बदल पण झाले पाहिजे. कारण नुसतं एकाच पुस्तक सगळीकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये एकच पुस्तक जर वापरलं तर ती आजपर्यंतची परंपरा आहे, तर त्याच्यामध्ये पण बदल होणं आवश्यक आहे. शिक्षकांना जे प्रशिक्षणाची साधनं असतात, काही ठिकाणी ई लर्निंगसाठी पण मराठी साधने खूप कमी आहेत आता सध्या. ह्या अशा अडचणी पण आहेत. आता या कायद्यामुळे काही सकारात्मक गोष्टी पण झाल्या. थोडक्यात काय आहे, मराठी भाषेची प्रतिष्ठा वाढली. आपल्याच दृष्टीने आपण मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आपल्याला जर हिंदी भाषा येत नसली तर काल उल्लेख झाला तसा, मराठी भाषा आपली मुख्य भाषा मराठी आहे. आपल्यासमोर एखादा हिंदी भाषिक जर आला ना, आपल्याला जरी मोडकी तोडकी येत असली तर आपले सगळे मित्र किंवा आपली टिंगलटावाळी करतात की तुम्हाला मोडकी तोडकी हिंदी येते म्हणून, धड येत नाही म्हणून. त्याचप्रमाणे इंग्रजीच्या बाबतीत आहे तसं आहे. आणि आपल्याला तो न्यूनगंड निर्माण होतो का आपल्याला दुसरी भाषा येत नाही. पण असा न्यूनगंड निर्माण होण्याचं कारण काय, तो सगळ्यात बदल झाला पाहिजे. त्यामुळे ह्या कायद्यामुळे ती प्रतिष्ठा वाढायला थोडी मदत होईल. हे मात्र गोष्टी, ह्या कायद्याच्या काही सकारात्मक बाबी पण मी सांगतो. आता मराठी बोलणाऱ्या मुलांमध्ये संवाद कौशल्य आता सुधारत आहे. कारण मुलं पण आता घरामध्ये काही ठिकाणी पालकच मराठी बोलण्याचा आग्रह धरतात. कारण आत्ताचं तुम्हाला बघितलं तर आपल्याला एखाद्या मुलाला, तुमच्या नातवाला विचारा, तुम्ही तुमच्या मुलांना विचारा, लहान मुलं जे असतील त्याला जर 69 विचारलं, 69 म्हणजे काय, तर तो 79 विचारतो का 89 असं विचारतो आपल्याला. म्हणजे हा जो फरक आहे
अल्फाबेटिकल कळत नाही, त्याला आपल्या वर्णाक्षरं माहिती नसतात, ड हा शब्द त्याला उच्चारता येत नाही, अशी जी परिस्थिती आहे त्याच्यासाठी 1ली ते 4थीपर्यंत बोलीभाषेतली मराठी भाषेतली शिक्षणाची सक्तीच अत्यंत गरजेची आहे आणि त्याची अंमलबजावणी आता हळूहळू होते. ही एक सकारात्मक बाब आहे. शाळांमध्ये स्थानिक भाषा, मी मागा बोललो तसं, शाळांमध्ये स्थानिक भाषा, साहित्य आणि या संस्कृतीचा परिचय होतो. तो आता वाढायला लागला, पण तो अजून वाढ होणं त्याच्यामध्ये गरजेची आहे. मराठी विषयाचा अभ्यास सक्तीचा करण्यामधला उद्देश योग्य आणि स्वागतार्ह आहे, त्या बाबतीत आपलं दुमत नाही आहे. परंतु त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित शिक्षक, दर्जेदार साधने, नियमित देखरेख आणि पालक शिक्षक समन्वय अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टी झाल्या तरच हा कायदा आणि त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने चालू आहे असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. हे धोरण केवळ कायदेशीर सक्तीपुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना मराठी समजावी, वाचता यावी, बोलता यावी, लिहिता यावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला आनंदाने सांगतो, एक मोठ्या अभिमानाने सांगतो, जे ह्या विद्यार्थ्यांमध्ये जो मी आत्ता बोललो की मराठी समजावी, वाचता यावी, बोलता यावी, त्यासाठी आमची संस्था कुसुमाग्रज मराठी विचार मंच असा प्रयत्न करते. 4थी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना आत्ता मी सांगितलं तसं इंग्लिश शब्द आणि मराठी शब्दाचं अनुवाद करता येत नाही, त्याला बोलता येत नाही, त्याचं कळत नाही, समजत नाही त्यांच्यासाठी आम्ही एक पुस्तिका तयार केलेली आहे. त्या पुस्तिकेच्या माध्यमातून आम्ही ती मुलांना वाचायला देतो. 4थी ते 5वी आणि 6वी 7वी असे 2 गट निर्माण केलेले आहे, ते त्यांना वाचायला देतो. त्याच्यानंतर दोन्ही गटांसाठी प्रश्नपत्रिका तयार केल्या त्या पुस्तिकेवर. त्या पुस्तिका देऊन 16व्या दिवशी 17व्या दिवशी त्याची आम्ही परीक्षा घेतो. म्हणजे शाळेमध्ये तुमची 6माही वार्षिक परीक्षा जशी होती, चाचणी होती, तशी परीक्षा घेतो. आणि त्या परीक्षेमध्ये जे मुलं पास झाले आहेत त्यांना आम्ही मराठीची उपासक ही पदवी देतो. अशा पद्धतीचं काम गेल्या जवळपास डिसेंबरपासून सुरू केलं आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 2.5 महिन्यामध्ये, नंतर परीक्षा सुरू झाल्या, आता नवीन पुन्हा आता सुरू केलं आहे ते, त्या 2.5 महिन्यामध्ये जवळपास 13,000 विद्यार्थी मराठीचे उपासक झाले. हे आमच्यासाठी, या संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा उपक्रम पुन्हा आम्ही जुलैपासून सुरू केलेला असून आता जवळपास 2,000 विद्यार्थ्यांच्या परीक्षा आत्ता पण सुरू आहेत. आजही पण त्या परीक्षांच्या संदर्भामध्ये कामकाज चालू आहे इथल्या एका शिक्षण संस्थेमध्ये, नाशिकमधल्याच. आणि महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षण संस्थांनी आमच्याशी संपर्क करून या परीक्षा आमच्याकडे घ्याव्या अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि आमचा मानस आहे येत्या शैक्षणिक वर्षामध्ये सुमारे 3 लाख मराठीचे उपासक आमच्या माध्यमातून तयार होतील. आणि एक वेगळा या संदर्भामधला, ह्या कायद्याच्या संदर्भामधला एक तरतूद आहे, ज्याची सकारात्मक गोष्ट आहे, ती होण्यासाठी मदत होईल. आता हे धोरण केवळ कायदेशीर सक्तीपुरी मर्यादित न ठेवता त्यांना समजावी, वाचता यावे, बोलता यावे म्हणून हे जे प्रयत्न होणे गरजेचे आहे त्याचा भाग आहे आम्ही. आणि असेच प्रयत्न सर्व संस्थांनी आणि वैयक्तिक पातळीवर संस्था मराठीसाठी काम करतात त्यांनी करावे आणि आमच्या याला पण मदत करावी. आपण सगळे मिळून हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्र किंवा जिथे जिथे मराठी आहे तिथे तिथे हा उपक्रम राबवूया. फक्त हा आम्ही एकच आमच्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे गट, तो म्हणजे 4थी ते 7वीपर्यंतचे मुलं. कारण त्या वयात जे शिकलं तर ते त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील, ते वाचलेलं. आता प्रशासकीय यंत्रणेच्या संदर्भामध्ये थोडी सकारात्मक बाब काय आहे, मराठी भाषा विभाग किंवा समतुल्य यंत्रणा स्थापन करून कायद्याची अंमलबजावणी आता केली जात आहे. शासकीय कार्यालय जिल्हा पातळीवर सुद्धा आता बरेचसे, आता पण मी नाशिकमध्ये पण बघितलं, जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा महानगरपालिका असो, तिथं आता मराठी दिसायला लागलं. आत्ता मी सांगत नाही पण एकाच फक्त ऑफिसमध्ये मला ते इंग्रजीची दिसला, त्यांचे जुने जे अधिकारी असतात ना त्यांचे नाव इंग्रजी दिसले. आपण त्यांना सांगितल्यावर ते सुद्धा त्यांनी बदलले. म्हणजे हा बदल होतो आहे, ही सकारात्मक गोष्ट आहे. महानगरपालिकांना म्हणजे मुंबईसारख्या महानगरपालिका इंग्रजीचा वापर अजून जास्त आहे, तिथं बहुभाषिक संख्या असली. आता मराठी माणसं तिथं 40-45% असूनसुद्धा अजून इंग्रजीचा वापर तिथं होतो आहे, ही सुद्धा थोडी दुर्दैवाची गोष्ट आहे. आता खाजगी कंपन्या, या खाजगी कंपन्यांनी अजूनही मराठीच्या पाट्या लावलेल्या नाही. उद्योगांमध्ये ज्यांचे कारखाने आहेत, उद्योगधंदे आहेत, दुकानं आहेत, त्यासाठी आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, त्यांची आधुनिक कार्यालय, म्हणजे ही कार्यालय अशी आहे का ती तुम्ही भारतात आहेत का बाहेरच्या देशात आहात अशी परिस्थिती, पण तिथे मराठीचा वापर आपल्याला अजून दिसत नाही.
त्यांच्या कचराकोंडीवर सुद्धा अजून डस्टबिन असंच लिहिलेलं आहे. तर तिथं कचराकोंडी ज्या वेळेला होईल त्यावेळेला मराठीचा वापर अतिशय उत्कृष्ट झाला असं आपण समजू शकतो. ह्या ज्या सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या अजून मराठीकडे दुर्लक्ष करतात, याकडे लक्ष सगळ्यांनी वेधणं गरजेचं आहे. आपल्याला जिथे जिथे सगळ्यांना मी आवाहन करतो या निमित्ताने का जिथे जिथे आपल्याला इंग्रज जाळलेलं काही दिसेल तर तिथे तिथे आपण मराठीचा आग्रह धरणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. महानगरपालिकाच्या अधीन असलेल्या ज्या क्षेत्रामध्ये मराठीचा वापर वाढलेला दिसतो आहे आता, ही एक सकारात्मक गोष्ट आहे. परंतु अनेक मॉल, मोठे रेस्टॉरंट, मोठे 3 स्टार 5 स्टार हॉटेल या ठिकाणी इंग्रजीचं वर्चस्व अजूनही दिसतं, तिथे पण कमी होणे गरजेचं आहे. आता या कायद्यासमोरचे अडथळे आणि आव्हाने काय आहे त्या संदर्भात आपण बोलूया. सगळ्यात महत्त्वाचा अभाव याचा अडथळा आहे निरीक्षण यंत्रणेचा अभाव. ह्या कायद्याची अंमलबजावणी होते का नाही यासाठी जी यंत्रणा पाहिजे ती यंत्रणा अजून शासन दरबारी किंवा या ज्या जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, पंचायत समिती असो, किंवा जे स्थानिक ग्रामपंचायत असो यांच्याकडे याच्यासाठी यंत्रणा नाही आहे. हा सगळ्यात मोठा एक या समोरचा अडथळा आहे आणि हे आव्हान पण आहे. त्याचप्रमाणे या कायद्याचे पालन करते का नाही ही यंत्रणा तर वेगळी आहे, पण या कायद्याचं पालन करणारा स्वतंत्र देखरेख असं एक यंत्रणा कार्यरत होणं अतिशय गरजेचं आहे. मनुष्यबळ आणि निधीची कमतरता, मराठी तपासणीसाठी अधिकारी निधी मिळत नाही, यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या मधली मानसिकता बदलली पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा IAS अधिकाऱ्यांची जे हिंदी भाषिक आहे किंवा मराठी नाही आहेत अमराठी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलण्याची साठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. त्याशिवाय ही मराठीची सक्तीचा कायदा हा 100% किंवा 90% जरी म्हणला तरी अजून होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू. कारण ह्या अमराठी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलणं हा सुद्धा या कायद्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात मोठा अडथळा आहे. लोक मराठीवर अभिमान देतात, पण दैनिक संवादामध्ये त्याच्यामध्ये आपला काय म्हणतात त्याला अभावानेच त्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, ही मराठी भाषा कायदा म्हणजे एक कागदी घोषणा नाही आहे, तर तो आहे आपल्या अस्मितेचा आवाज. मी पुन्हा सांगतो, मराठी भाषेचा कायदा ही एक कागदी घोषणा नाही, तर तो आहे आपल्या अस्मितेचा आवाज. त्याची अंमलबजावणी आपण सगळ्यांनी मिळून केली तरच पुढच्या पिढ्या गर्वाने म्हणू शकतील, होय आम्ही मराठी आहोत. परंतु मराठी भाषेचा कायदा प्रभावीपणे लागू करण्यासाठी जनजागृती, कठोर अंमलबजावणी आणि लोकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे हे निश्चित. धन्यवाद. यानंतर आपल्याला कोणाला बोलायचं असेल तर थोडं या विषयावर बोलू शकता आपण. फक्त आपला विषय आहे मराठी भाषेची सक्ती, कायदा आणि त्याची अंमलबजावणी या विषयावर आपण आपलं मत व्यक्त करावं. नमस्कार, धन्यवाद. माझं नाव हेमंत चोपडे, निवृत्त प्राचार्य, स्वामी विवेकानंद आश्रमशाळा, कसारा, शहापूर. आजचा विषय आहे मराठी सक्तीचा कायदा अंमलबजावणीची वस्तुस्थिती. यामध्ये भाषेचं एक नाव आहे मराठी, त्यासोबत सक्ती हा शब्द आला आहे. सक्ती या शब्दाचा संबंध चांगल्या अर्थाने बघितला तर स्वातंत्र्य हा आहे. जेव्हा स्वातंत्र्य आपण पालन करत नाही आणि स्वातंत्र्याचा स्वैराचार होतो तेव्हा चांगल्या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी सक्ती करावी लागते. मराठी ही साधारणत महाराष्ट्रात राहणाऱ्यांची मातृभाषा आहे. आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बघितलं तर त्यामध्ये भाषेसंबंधी, मातृभाषेसंबंधी स्पष्ट उल्लेख आहे की विद्यार्थ्याची मातृभाषा किंवा स्थानिक भाषा या भाषेतून मुलाला, या माध्यमातून मुलाला शिक्षण दिलं पाहिजे. आजचे समन्वयक शेजुळे सर हे स्वतः एक प्राध्यापक आहेत आणि त्यांचं याच विषयावर संशोधन सुरू आहे. त्यांचा माझा परिचय फार मोठा नाही, पण कमी कालावधीचा परिचय असला तरी वस्तुनिष्ठ आणि गुणात्मक ओळख झाली असेल तर ती ओळख अनेक वर्षाची असू शकते, अनेक दिवसाची असू शकते,
असं माझे मत आहे. गेले अनेक वर्ष त्यांचं काम यामध्ये आहे आणि मराठी भाषेमध्ये शिक्षकाचं तर काम असलंच पाहिजे, कारण की तो त्या माध्यमातून अनेक वर्ष विद्यार्थ्यांना शिकवत असतो. त्यामुळे शिक्षकांनी मराठी भाषेविषयी, तो कोणत्याही विषयाचा शिक्षक असो, मग तो गणिताचा असो, विज्ञानाचा असो, त्यांनी प्रारंभी मातृभाषा मराठीचं काम केलंच पाहिजे. आपले आदरणीय दीपक पवार सर राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत, पण त्यांच्या इतकं मराठीचं विषयाचं लढणारा रणांगण शिलेदार महाराष्ट्रामध्ये मला वाटतं ते प्रथम क्रमांकाचे असावेत आणि आपण हाच आदर्श समोर ठेवला पाहिजे. सबनीस सरांनीसुद्धा अभ्यासपूर्ण विषय सांगितला, त्यांनी बरेच मुद्दे सांगितले, त्यामुळे मला ते रिपीट करायची गरज नाही आहे की शिक्षणामध्ये माध्यम आणि महाराष्ट्रातलं मराठी हे का असावं यावर सदोदित उहापोह सुरू आहे. आपण जर सखोल गेलं तर प्रमाणभाषा आणि स्थानिक बोलीभाषा हा विषयसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे आपण आकाशवाणी येण्यापूर्वी आपली मराठी सर्व स्थानिक बोलीभाषेतच असायची. आकाशवाणी येण्यापूर्वी जे काही संवादाची माध्यमं होती त्यामध्ये तुम्ही नाटक म्हणा, लावणी म्हणा, त्या भाषेतच असायची आणि त्या भाषेतूनच इतर प्रांतातील लोक त्याचा आस्वाद घ्यायचे. आकाशवाणी आल्यापासून काहीतरी एक प्रमाणित पद्धतीत बोललं पाहिजे. ती जी पहिल्यांदा आली ती आपली मला वाटते मराठीची प्रमाणित भाषा. तुम्ही म्हणाल सर प्रमाणित भाषेमध्ये बोलणारी ही माणसं शुद्ध भाषेची असतात का? तर व्याकरण असं सांगत नाही. व्याकरण शुद्ध अशुद्ध मानत नाही. प्रमाण भाषा ही सुद्धा एक विशिष्ट प्रकारची बोलीभाषाच आहे की जी सर्व बोलीभाषांना संस्कारित करून आलेली असते, नव्हे त्यामध्ये बोलीभाषेचे शब्द आलेले असतात आणि हे जेव्हा येतं तेव्हा ती भाषा समृद्ध होते आणि असं झालं की मग नक्कीच त्या भाषेची सक्ती करायची गरज पडत नाही. प्रश्न असा होतो की जेव्हा बाह्य माणसं येतात, ज्याची मराठी संस्कार नाही अशी माणसं येतात, तेव्हा मग काही टक्क्यामध्ये तो नियम करावा लागतो आणि आपण दक्षिण भारताचा अभ्यास केला तर आपल्याला कुठेही जायची गरज नाही. ती जी भाषिक राज्य आहेत, ती जी भाषिक कडवटपणा जोपासतात, तसं मराठी माणसांनी जोपासला तर आपोआपच हे भाषेचा सक्ती कायद्याची गरज पडणार नाही. प्रत्येक माणूस जर मराठीसाठी जगायला लागला तर तो माणूस एक कायदाच अंमलबजावणी करणारा घटक होईल आणि मग सर्व महाराष्ट्रामध्ये कितीही बाहेरची माणसं येऊ दे, ते आल्या दिवशी मराठीमध्ये विचार करतील, मराठीच्या संस्काराने काम करतील. नाहीतर आज रोजी 50 वर्ष झालेली ती माणसंसुद्धा कबूतरखान्याजवळ त्यांना मराठी बोलता येत नाही. 50-60 वर्षापासून ती लोकं तिथे राहतात आणि तीच जैन धर्माची माणसं. आपण जर सांगली कोल्हापूर भाग बघितला तर नांदणीच्या हत्तीनीसाठी जो लढा येतात ती शुद्ध मराठी माणसं आहेत. जैन माणसंच दोन्ही आहेत, पण ही जैन माणसं या मराठी मातीत संस्कृतीत रुजलेली आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील त्याचं मोठं उदाहरण आहे. एक शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी त्याचं एक उदाहरण आहे. ही माणसं पूर्णतः मराठी झालेली आहेत. त्यांना आपण बाह्य भाषेची म्हणूच शकत नाही. मग जी मराठीमध्ये संस्कृतीमध्ये रममाण झाली आहेत, त्यांनी पूर्ण मराठी संस्कृती स्वीकारली आहे, अशा माणसांना मराठी सक्तीची कायद्याची गरजच नाही. मग गरज कुणाला आहे? जे लोक हे स्वीकारत नाही, जे लोक जाणून बुजून मराठीचा अव्हेर करतात, अशांना मात्र घी नको बडगा दाखवलाच पाहिजे. आणि तेव्हा त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मात्र पोलीस कामाची नाहीत. प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा जागृत असला आणि त्यांनी लक्ष घातलं माझ्या शेजारी कोण आहे, फेरीवाला कोण आहे, विकायला कोण येतो आहे, हे दक्ष असला तर आपोआपच महाराष्ट्राचं सरकारचं काम मोठं होणार. सरकारनेच सगळं करावं अशी अपेक्षा नाही. मराठी माणसाच्या प्रत्येक माणसाने हे जर नियम पाळला तर मराठी आपोआपच सक्तीची होईल आणि मराठी प्रगत होईल, ज्ञानभाषा होईल, पोटभाषा होईल. धन्यवाद. खरं तर ही गटचर्चा अतिशय निर्णायक ठिकाणी आपण पोहोचलो आहे. म्हणजे ज्या पद्धतीने सबनीस सरांनी
अतिशय सविस्तर सर ही माहिती तुम्ही दिलेली आहे, म्हणजे खोलवर आपण ही माहिती दिलेली आहे. न्यायालयामध्ये काय व्हायला पाहिजे, उद्योग कंपन्यांमध्ये काय व्हायला पाहिजे, प्रशासनामध्ये काय प्रकारची वस्तुस्थिती आहे, त्याची अंमलबजावणीची काय वस्तुस्थिती आहे, अतिशय खोलवर आपण ही माहिती दिलेली आहे. मला असं वाटतं ही माहिती आपल्या जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे, सरकारपर्यंत जाणं गरजेचं आहे, प्रशासनापर्यंत जाणं गरजेचं आहे. यातला कळीचा भाग आपल्याला असा दिसतो आहे सर या चर्चेमधून की कायदे आहेत, धोरणं होतात, परंतु अंमलबजावणीचा जो मुद्दा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा या मराठी सक्तीबद्दलचा आहे. मी मुंबईतलं तुम्ही जे उदाहरण सांगितलं, जसं आपण म्हणतो ना झटके येतात, त्या पद्धतीने मध्ये मध्येच ती कारवाई होते, परत सगळे शांत. करा ना तुम्ही, एकदा कारवाई करायला घेतली सडोजोडपणे कारवाई, म्हणजे मराठी भाषा दिन आला की मग सगळे जागे होतात. मराठी सक्तीचं काय चाललं आहे, चला त्याच्या 2-4 दिवस आधी रात्री 1-2 शासन निर्णय निघतात. तर सर तुम्ही जी माहिती दिली मला असं वाटतं ही प्रशासनापर्यंत गेलं पाहिजे आपलं डॉक्युमेंटेशन, आणि महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंतसुद्धा ही माहिती जायला पाहिजे, जेणेकरून त्यांची जनजागृती होईल. आपण काय करायला पाहिजे, माध्यम मुलांचं कुठलं असायला पाहिजे. आणि या सगळ्यांच्या कळीची सर आणखी मला महत्त्वाची एक बाब वाटते की येणाऱ्या पिढ्यांचं माध्यम, नुसतं कायदे करून फायदा नाही, त्याची अंमलबजावणी करूनही फायदा होणार नाही. जोपर्यंत नवीन पिढ्या या मराठी माध्यमात शिकणाऱ्या येणार नाहीत तोपर्यंत, कारण की मराठी शाळा हा मराठी भाषेचा कणा आहे, जोपर्यंत शाळांमधून भाषा पुढे येईल, टिकेल तरच ती टिकेल. अन्यथा आपण किती कायदे केले, काही केलं तरी मला असं वाटतं ती टिकणार नाही. त्यामुळे या गटचर्चेचं चोपडे सरांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने, नेटकेपणाने आणि मोजक्या पद्धतीने विषय सर तुम्ही मांडला आहे. मला कौतुक वाटलं, मला आवडलं, मला आणखी आवडायला आवडेल या तुमच्या विचार. परंतु आता गटचर्चा या मुद्द्यावर आपण थांबूयात की आधी म्हटलं तसं याचं डॉक्युमेंटेशन प्रशासनाकडे जावं, सरकारकडे याची आपण मागणी करूयात, एकत्रित मागणी करूयात, आणि सातत्याने मराठी माणूस म्हणून आपण एकत्र राहू, सगळ्यांना सोबत घेऊ आणि मराठी भाषा टिकण्यासाठी. खरं तर सरांनी जसं सांगितलं, पुन्हा जरा मागे जातो की सक्ती करावी लागते आपल्याला, हे खरं तर वाईट आहे. म्हणजे त्याचा आनंद करायचा की काय करायचं, की म्हणजे आपणच कमी झालो आहे का संख्येने असं वाटायला लागलं आहे आता सक्ती करायला लागलो आहे म्हणून. तो मुद्दा तुमचा खूप महत्त्वाचा होता सर. परंतु ठीक आहे, तरीसुद्धा आपण मराठी लोकांचा एक स्वभाव गुण आहे, आपण आक्रमक नाही आहेत सर. आपण सगळ्यांचं स्वागत, या तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या. आपण मग ठीक आहे, कैसं चल रहा है, भाजी देतो, सब्जी देतो. आपण खूपच मला असं वाटतं ना स्वागत लोकांचं करायला लागलो आहे, या भूमिकेत आपण गेलो आहे. आत्ता पण परिस्थिती अशी आहे ना, बस झालं आता स्वागत, कारण आपण आता आपल्या भाषेवर ठाम राहू, आपल्या भाषेने आपण सुरुवात करू. राजकारण्यांनासुद्धा मला असं वाटतं, म्हणजे हिंदी सक्तीच्या याच्यातून एक मेसेज जो लोकांपर्यंत गेला आहे, निरोप, की लोकांनी केलेला उठावाला राजकीय पक्षांना पाठिंबा द्यावा लागतो. हे खूप मोठं उदाहरण आहे. मी काल पवार सरांनी जे सांगितलं की धर्माचं राजकारण आणि भाषेचं राजकारण, भाषेचं राजकारण हे धर्माच्या राजकारणावर मात करू शकतं. हा सगळ्यात महत्त्वाचा मेसेज या 3 महिन्यामधले जे आंदोलन हिंदी सक्तीचं होतं त्यातून गेला आहे. त्यामुळे भाषेचं राजकारण, भाषेची हे आपण पुढे घेऊनच आपण पुढे जाऊ. सूत्रसंचलन करणारे सर इथे, राजेंद्र सर इथे आहेत, शेळके सर इथे आहेत, त्यांचं पण मी आभार मानतो की सर तुम्ही आपला वेळ इथे दिलात. आणि एक नवी ओळख, आम्हाला माणसाची ओळखी वाढवायला खूप आवडतं. सरांचा नंबर घेतला आहे, आपण संपर्कात राहू. आम्ही जिथे जातो तिथे लोकांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ती ओळख टिकून ठेवतो. फक्त तुमचा नंबर नाही घेतला तर आपण सातत्याने पुढे बोलत राहूयात, संपर्कात राहूया, आपलं काम पुढे नेत राहू मराठीचं. आणि महत्त्वाचं म्हणजे सर आपण मला इथे बोलवलं, मला संधी दिली, त्याबद्दल आपल्या टीमचं खूप खूप आभार, खूप खूप शुभेच्छा. आणि हे आपण फक्त तुम्ही करा आम्ही सोबत आहोत असं नाही, आपण सोबत हे काम पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू. धन्यवाद. तर मित्रांनो, मी अपेक्षा करतो की तुम्हाला आजची गटचर्चा नक्कीच आवडली असेल. आजच्या गटचर्चेमध्ये सहभागी झालेले आपले 3ही मान्यवर, सन्माननीय शेजुळे सर, सन्माननीय सबनीस सर आणि चोपडे सर, या तिघांनीही मराठी भाषेची सक्ती आणि तिची अंमलबजावणी या संदर्भात जे मौल्यवान विचार मांडले, याचं सरांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंटेशन होऊन महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत हे विचार जावोत आणि मराठी ही पुन्हा एकदा जगण्याची भाषा हो,
तिची सक्ती करण्यापेक्षा आनंदाने तिचा सगळीकडे स्वीकार केला जाओ आणि मराठीचा झेंडा सातासमुद्रापार अखंड फहरत राहो असं आपण या ठिकाणी आशावाद व्यक्त करूयात आणि या गटचर्चेला विराम देऊयात. सर्व मान्यवरांच्या वतीने ही गटचर्चा संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.